हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कारल्यापासून अगदी अप्रतिम अशी एक रेसिपी दाखवणार आहे. यामध्ये काही सिक्रेट गोष्टी आपण करणार आहोत, ज्यामुळे कारलं अजिबातच कडू होणार नाही. तुमचा विश्वास बसणार नाही. ही कारल्याची भाजी आहे. एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला समजेल आणि म्हणाल, अरे बापरे, खरंच आपलं कारलं अजिबातच कडू झालं नाही. खूप झटपट रेसिपी आहे, टिफिनसाठी करू शकता लगेचच. आज मी ही सकाळच्या घाईत टिफिनसाठी रेसिपी करते आहे. तर बघा, इथे मी एका जणासाठीच ही रेसिपी करते आहे, म्हणजे एका व्यक्तीसाठी करते आहे. त्यामुळे एका कारल्याचा वापर करून मी इथे आज ही रेसिपी करणार आहे. तर कारलं सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतलं, पाहू शकता. त्यानंतरनं कारल्याची पुढची आणि मागची बाजू अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. तर बघा, हे काढून घेतलं की ह्याला आपण मधनं कट देऊया एक. अशा पद्धतीने कारलं कापून घ्यायचे. त्यानंतरनं ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत ना, त्या नको आहेत आपल्याला. कवळ्या असोत किंवा मग निबार असोत, शक्यतो काढून टाकायच्या. जर कवळ्या असतील आणि तुम्हाला काढायच्या नसतील, नाही काढल्यात तरी चालेल. इथे मी ह्या बिया आता काढून घेते आहे. असं चमच्याच्या साहाय्याने काढलं की खूप पटकनी आणि सहज निघल्या जातात त्या. बघा, फक्त चमच्याला आपल्या थोडा धार पाहिजे, म्हणजे पातळ चमचा हवा त्यासाठी. तर अशा पद्धतीने इथे मी ह्या बिया काढून घेते आहे. दोन्हीसुद्धा साईडच्या बिया आपल्याला अशा पद्धतीनेच काढून घ्यायच्या आहेत. बरं, आपण इथे भरून कारलं नाही करणार आहोत आणि यापूर्वी तुम्ही या पद्धतीने कारलं केलंच नसणार आहे, याची मला पूर्ण गॅरंटी आहे. जर तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीने कारलं केलं असेल तर नक्कीच मला व्हिडिओच्या शेवटी सांगा. आता बघा, इथे मी अशा पद्धतीने दोन्हीही कारल्यांच्या मधला जो गर आहे तो काढून घेते आहे. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. तर बघा, इथे एक प्लेट घेतली, यामध्ये हे कारलं ठेवूया आणि याला थोडंसं मीठ लावून घेऊया. असं मीठ लावल्यामुळे ना कारलं थोडं पाणी रिलीज करतं आणि त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो. पण आपल्याला आज थोडा कडवटपणा कमी नाही करायचा आहे, तो मुळापासनं पूर्णपणे कडवटपणा काढून टाकायचा आहे. आता बहुतेक लोक कमेंट करतील, ताई कारलं कडू असतं, ते थोडं तरी कडू होणारच. तुम्ही ज्यावेळेस ही रेसिपी या पद्धतीने कराल ना, त्यावेळेस नक्की मला ती कमेंट करून सांगा परत की हा कारलं केला आणि कडू झालं. अजिबात असं कोणी म्हणूच शकत नाही, कारण की हे कारलं अजिबातच कडू होत नाही. तर बघा, इथे मी एक कांदा घेतला आहे. ते कारलं आपण 5 मिनिटासाठी फक्त साईडला ठेवून देणार आहोत. आता इथे एक कांदा घेतला आहे मी आणि तो अशा पद्धतीने बघा उभा कट करून घेणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी छोटा कापलात तरी चालेल, पण मी आज उभा कट करणार आहे. तर बघा, इथे मी अशा पद्धतीने एकच कांदा घेतला आहे आणि हा अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, खूप पातळ कापायची गरज नाही आहे आणि खूप जाडही कापायचा नाही आहे आपल्याला. मध्यम असा हा कांदा कापून घ्यायचा आहे. तर इथे संपूर्ण कांदा अशा पद्धतीने कट करून झालेला आहे आपला. बघा, खूप जास्त साहित्य लागत नाही यासाठी. बरं, आज आपण ना साखर घालणार, ना गूळ घालणार, ना चिंच, ना टोमॅटो, ना लिंबू, आंबट किंवा गोड काहीच घालणार नाही आहे. तरीसुद्धा कारलं बघा कसं होणार आहे आज आपलं. आता इथे जे मीठ लावून ठेवलेलं कारलं होतं, 5 मिनटं झालेली आहेत. ह्याला मी धुवून घेतलं आहे फक्त नळाखाली, खूप चोळलं नाही आहे, फक्त नळाखाली धुवून घेतलेलं आहे. आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे कारलं कट करून घ्यायचे. तर पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला कारलं टिफिनसाठी करायचे, तर झटपटसुद्धा झालं पाहिजे ना, त्यामुळे मग असं थोडं पातळ कट करायचं, म्हणजे कसं शिजायला ते लवकर शिजलंसुद्धा जातं. अशा पद्धतीने बघा, मी हे संपूर्ण कारलं पातळ असं कट करून घेते आहे. आणि या कारल्यासाठी आपल्याला जास्त साहित्य काहीच लागत नाही ना, जास्तीचे मसाले लागणार. अगदी बेसिक साहित्यांमध्ये तुम्ही कधी इमॅजिनसुद्धा केलं नसेल असं कारलं तयार होणार आहे. तर बघा, इथे मी पटपट असं हे संपूर्ण कारलं कट करून घेते आहे
आणि मी व्हिडिओत तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की एका माणसासाठी कारल्याची भाजी करतोय आपण, ते एक कारलं घेतलं आहे. पण खरं तर ही कारल्याची भाजी आहे ना 2 जण आरामात खाऊ शकतात, पण अर्ध्या कारल्याची करू शकत नाही. त्यामुळे मग संपूर्ण कारल्याची केलेली आहे आणि घरामध्ये आमच्या सगळ्यांना कारली आवडतात. तर पाहू शकता तुम्ही इथे मी हे कारलं कट करून घेतलं आहे अशा पद्धतीने. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप एकदम पातळ असं नाही कापायचं आहे, पण शक्य होईल तेवढं जरा पातळच कापायचं म्हणजे लवकर शिजलं जाईल. आता बघा कढईमध्ये आपल्याला अर्ध्या पळीलाही कमी इतपत तेल घालायचं आहे. या रेसिपीसाठी तेल खूप कमी लागतं बरं का. तर बघा अगदी थोडंसं इथे मी तेल घालून घेतलं आणि हे जे कट केलेलं कारलं होतं ते यामध्ये घालून घेतलं आहे. त्यामध्ये थोडं पाणी असल्यामुळे जरा ते अंगावरती वगैरे उडू शकतं. गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती 1 मिनिटभर सुरुवातीला हलवून घ्यायचं. त्यानंतरनं मध्यम गॅस करून बघा अशा पद्धतीने कारलं आपल्याला छान खरपूस होऊन द्यायचे. पाहू शकता तुम्ही आपलं कारलं कसं झालं आहे ते. आता हे खरपूस झालेलं कारलं आपण काढून घेऊया. यापूर्वी कधी तुम्ही अशा पद्धतीने केलं आहे का नक्कीच सांगा. हे अशा पद्धतीने आपण खरपूस करून घेतलं ना त्यामुळे काय होतं कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे नाहीसा होतो. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. तर इथे बघा मी 1.5 पळीला थोडं कमी इतपत तेल घातलेले. पाहू शकता तेल थोडं गरम होऊन द्यायचं. आता तेल नॉर्मल असं गरम झालं की यामध्ये मोहरी घालूया. मोहरी छान तडतडून द्यायची, फोडणी करपून द्यायची नाही आहे बघा आपल्याला. मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं घालायचं. जिरंसुद्धा छान फुललं आहे आपलं. आता यावरती आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची घालूया. जर लहान मुलांसाठी ही रेसिपी करत असाल तर मग मिरची कमी घाला किंवा वाटून घाला. थोडीशीच घाला पण वाटून घालताय तर, किंवा मग मोठी कट करून घातली तरीसुद्धा चालेल. आता तुम्ही म्हणाल बारीक मुलं ही खाणार का कारल्याची भाजी, तर माझी मुलं तरी अशा पद्धतीने केल्यावर आवडीने खातात. आणि माझा मोठा मुलगा तर म्हणतो मम्मा अजिबात कडू झालं नाही आहे आणि वाटतच नाही ही कारल्याची भाजी आहे. तर चला असो. इथे बघा कांदा छान परतवून घेतला, कट केलेला कांदा. त्यानंतरने यामध्ये धना पावडर, हळद आणि गरम मसाला घातला आहे. अगदी छोट्या चमच्याने घातला आहे बघा. थोडंच घालून घ्यायचं आहे आपल्याला. मसाले फार वापरायचेच नाही आहेत. फक्त मिरची, हळद, धना पावडर आणि गरम मसाला इतकंच आपण वापरलं आहे यामध्ये. आता जे आपण फ्राय करून ठेवलेलं कारलं होतं ना ते घालून घ्यायचं आणि हे संपूर्ण छान एकजीव करून घ्यायचं. कारलं आपण सुरुवातीला फ्राय करून घेतलं होतं त्यामुळे ते शिजलं गेलं आहे, अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. आणि कांदासुद्धा आपण बघा सुरुवातीला फ्राय करून घेतला आणि त्यानंतरच आपण यामध्ये मसाले आणि कारलं घातले. आता चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतले. 1 ते 1.5 मिनटं फक्त असंच परतवून घ्यायचं आहे, मध्ये मध्ये हलवत राहायचं. खूप जास्त सोपी रेसिपी आहे ही कारल्याची. मी तर म्हणेल खरंच एकदा तुम्ही केलं ना की नेहमी या पद्धतीने करालच, कारण की ते अजिबातच कडू होणार नाही आहे. तर बघा इथे हे पुन्हा व्यवस्थित मी एकजीव करून घेतलं. आता लास्टला तुम्ही कोथिंबीर घालू शकता. बघा आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घातली की लगेचच गॅस बंद करायचा. म्हणजे मग कोथिंबीरीचा हिरवेपणा जो आहे तो टिकून राहतो डब्यामध्ये सुद्धा. आपण टिफिनसाठी ही भाजी देणार ना तरीसुद्धा कोथिंबीर छान हिरवीगार दिसणार जर तुम्ही गॅस लगेच बंद केलात तर. पाहू शकता आपली मस्त चमचमीत अशी ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे, लिंबू किंवा साखर काहीही न वापरता. तर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. नवीन असाल तर प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. बाय.